प्रमुख म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले एकत्रितपणे इथून आणि खासदार शाहू महाराज छत्रपती इथून या मोर्चाला सुरुवात करतील। महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते सुरुवातीला असतील आणि मागून कार्यकर्ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जातील आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जे नेते नतमस्तक होणार आहेत, सरकारचा निषेध करत या ठिकाणी आता मोर्चा सुरू झालेला आहे। हुतात्मा चौकामधील दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। हुतात्मा चौकामध्ये शहीदांना अभिवादन केल्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते चालत गेटवे ऑफ इंडियाकडे मार्गस्थ होत आहेत। आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो कार्यालय या ठिकाणी विविध आहेत, मात्र आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी सुट्टी असल्यामुळे हा संपूर्ण रस्ता मोकळा आहे आणि हाच मार्ग जो आहे तो पोलिसांकडून देण्यात आलेला होता आणि आता 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर जे आहे ते महाविकास आघाडीचे नेते चालत पार करणार आहेत। तर हुतात्मा चौकामधली ही थेट दृश्य आणि महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन आता सुरू झालेलं आहे। मी बिलकुल आम्ही छत्रपती महाराजांचा जे पुतळा कोसळला तो महाराजांचा पुतळा नाही कोसळला, तो महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळलेला आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र आणि छत्रपती महाराज यांना वेगळं करताच येऊ शकत नाही आणि तुम्ही जे महापाप केलेले आहे त्या महापापाची शिक्षा तुम्हाला घ्यावीच लागेल आणि तुमचा जोपर्यंत राजेला मावणार नाही एवढा निकृष्ट दर्जाचा पुतळा बनवला। पंडित जवाहरलाल नेहरूजींनी प्रतापगडावर पुतळा बनवला। देशाचे पंतप्रधान नेहमी बोलतात ना, मला प्रश्न आहे त्यांचा, 67 वर्ष झालं तो पुतळा अजूनही दिमागदार आहे। आता एवढे सगळे जमलेले असताना सुद्धा पोलीस कुठेतरी या ठिकाणी परवानगी नाकारतायत, असं पोलिसांची परवानगी आहे का? असं आहे की आम्ही आमची लढाई लढण्याचं काम करणार। आज या परिसरामध्ये कोणीच नाहीये, तुम्ही बघू शकता, त्यामुळे कोणाला त्रास होण्याचा प्रश्न नाही, पण ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि ज्या तऱ्हेने भ्रष्टाचाराने बुडवून गेला महाराष्ट्र त्याला बदलण्यासाठी लढाई आहे। पण बघितलेलं आहे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे आणि आम्ही हा कुणाची परवानगी असेल नसेल आम्हाला माहित नाही, पण आम्ही हा मोर्चा काढणार असं वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। काही थेट दृश्य आपण पाहतो हुतात्मा चौकामधून। आता या मोर्चाला सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले तसंच महाविकास आघाडीचे इतर नेते या मोर्चाचं नेतृत्व करताना मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीचं हे जोडे मारो आंदोलन आणि आता हुतात्मा चौकामधून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चाला तर आजपासून सुरुवात झालेली आहे, मात्र उद्यापासून म्हणजेच 2 तारखेपासून राज्याच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये अशाच पद्धतीने सरकारचा निषेध करायचा आहे असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं होतं। पत्रकार परिषदेमध्येच त्यांनी सांगितलेलं होतं आणि आज हा जोडे मारो आंदोलन करत हा मोर्चा काढत आपण सरकारचा निषेध करणार आहोत हे जाहीर केलं जात आहे आणि महाविकास आघाडीमधले सर्व नेते महाविकास आघाडी ही एकसंध असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून होतोय।